वी द पीपल ऑफ इंडिया असं ह्या वाक्याचा काय अर्थ आणि कसा लागू झाला हा? आपण ज्या वेळेला कोणत्याही राज्य घटनेचं पहिलं पान उघडतो तर ते पहिलं पान असतं उद्देशिका. बाबासाहेब म्हणतात आमचा देश हा निधर्मी आहे आणि निधर्मी असल्यामुळे मला कोणत्या धर्मापासून सुरुवात केली आवडणार नाही. आपण असं करूया, कोणताही धर्म नको, कोणताही देव नको, आपण हे संविधान लोकांकरता आहे, आपण लोकांपासून सुरुवात करू म्हणून आंबेडकर शब्द वापरलेला आहे, वी द पीपल. कलम 32 नागरिकांना कितपत माहिती आहे? माझं तर मत आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे हे फक्त कायदा नाही तर माणसाच्या जीवनाशी जे जे प्रश्न निगडित आहे त्याचे संबंधित आहे. आपलं संविधान लिहून जे पूर्ण झालं तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949. म्हणून आपण त्याला संविधान दिन म्हणतो. फक्त संविधान दिन साजरे करून मला वाटतं आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. या देशामध्ये, या जगामध्ये ज्याच्या काही राज्यघटना आहेत त्यामध्ये भारताची राज्यघटना ही एक उत्कृष्ट राज्यघटना आहे. आजचा भाग आहे काहीसा वेगळा, विचार करायला लावणारा, कारण आज आपण बोलणार आहोत आपल्या देशाच्या आत्म्याबद्दल, संविधानाबद्दल. आणि ह्या विषयावर आपल्या सोबत आहेत एक असामान्य व्यक्तिमत्व, डॉक्टर ज्ञानदेव कोंडीराम सोनावणे उर्फ DK सोनावणे सर, ज्यांनी मुंबई विद्यापीठातून PhD इन लॉ केला आहे, 20 वर्ष न्यायाधीश म्हणून सेवा दिली आहे आणि टेलगी स्कॅम, छगन भुजबळ केस, मधु स्प्रे, मिलिंद सोमन केस यांसारखे गाजलेले प्रकरणावर निर्णय दिले आहेत. तर चला मंडळी, जाणून घेऊया संविधान फक्त पुस्तकात नाही तर आपल्या जीवनातही कसं जिवंत आहे. तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया संविधान म्हणजे नेमकं काय आणि संविधान हे इतर लोकांपर्यंत कसं सोप्या पद्धतीत पोहोचवलं जावं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार सर. संविधान म्हणजे नेमकं काय आणि संविधान हे माणसांना सोप्या पद्धतीत कसं समजावं आणि दैनंदिन आयुष्यात त्यांचं कसं महत्व आहे? सर्वप्रथम आपणाला संविधान नक्की काय आहे याची सामान्य माणसाला समजू अशी व्याख्या सांगणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक लोकशाही देशामध्ये ज्यांची लिखित राज्यघटना असते त्या राज्यघटनेचा उद्देश असा असतो की ते सरकार कसं चालावं, त्यामध्ये नागरिकांचे अधिकार काय असतील आणि त्या अधिकारावर जेव्हा एखादी गदा येते तेव्हा त्याला उपाय काय हे संविधानामध्ये सांगितलेलं असतं. ज्यावेळेस आपण म्हणतो की संविधानामध्ये तो देश कसा चालावा त्याची एक नोंद केलेली असते आणि सरकारची कामं आणि अधिकाराचं वाटप केलं जातं. ते मुख्यतः 3 भागात केलं जातं. न्यायपालिका, नंतर ॲडमिनिस्ट्रेशन त्याला आपण म्हणतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं लेजिस्लेचर म्हणजे कायदेमंडळ. हे तिन्ही घटक आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांच्या कार्यपद्धतीचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत असतो. त्यामुळे संविधानामध्ये ज्या वेळेला त्यांची कामाची विभागणी केली, अधिकाराची विभागणी केलेली आहे, त्याच वेळेला असं ठरलेलं आहे किंवा म्हटलेलं आहे किंवा संकेत आहेत की कोणत्याही एकाने दुसऱ्याच्या कामामध्ये ढवळाव करू नये, इंटरफिअरन्स करू नये. त्याच वेळेला ह्या तिघांच्या कार्याचे जे अधिकार असतात त्याचा परिणाम जर विपरीतपणे नागरिकांच्या हक्कावर होणार असेल तर त्याकरता देखील त्यामध्ये तरतूद असते. त्याला सामान्य भाषेत आपण संविधान म्हणतो. संविधान तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका तुम्ही कशी पाहता? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्या दृष्टीने. कारण संविधान करत असताना डॉक्टर आंबेडकरांवरती फार मोठी जबाबदारी होती. ती म्हणजे या देशाची राज्यघटना लिहिणं, त्याचे ड्राफ्टिंग कमिटी होती, मसुदा समिती त्याचे ते अध्यक्ष होते. काहींचं असं मत आहे की डॉक्टर आंबेडकरांनी फक्त एका विशिष्ट समाजाकरता यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. या मताशी मी अजिबात सहमत नाही. कारण एक घटनेचा विद्यार्थी म्हणून मला असं जाणवलेलं आहे
घटनेमध्ये 395 कलमं आहेत एकूण, आणि त्या 395 कलमापैकी फक्त 17 ते 18 कलमं विशिष्ट समाजाकरता आहेत आणि उरलेली सर्व जी कलमं आहेत ह्या देशाकरता आहेत. आणि ह्या गोष्टीचा विचार करताना आपण बाबासाहेबांनी एक घटनासहित भाषण केलेलं आहे, त्या भाषणाचा उल्लेख करणं मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्या भाषणात बाबासाहेब असे म्हणतात की रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या देशाच्या स्वातंत्र्याकरता लढेल. याचा अर्थ डॉक्टर आंबेडकरांच्या समोर हा देश कसा विभक्त राहील, कसा तुटणार नाही, आणि जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे ते परत कसं जाणार नाही, हेरवून घेतलं जाणार नाही, याचा डॉक्टर आंबेडकर विचार करत होते. म्हणजे बाबासाहेबांचा घटना समितीवरती किंवा घटना लिहित असताना एकमेव उद्देश होता की या देशामधील एकात्मता कशी टिकेल आणि हा देश एक संघ कसा राहील. सोशल मीडिया, पॉडकास्ट, यूट्यूब या आधुनिक माध्यमाचा वापर करून संविधानाची जनजागृती कशी करावी? एक गोष्ट चांगली आहे की सध्याच्या युगामध्ये जनजागृती करता सोशल मीडिया वगैरे अनेक साधनं उपलब्ध आहेत, आणि माझ्या मते या साधनामधून लोकांमध्ये संविधानाविषयी जागृती निर्माण करता येऊ शकते. त्यांना संविधान सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं जाऊ शकते. त्याकरता एक महत्त्वाचं मला असं वाटतं की जसं आता हा कार्यक्रम होतो आहे, अशाच प्रकारचे कार्यक्रम ह्या सोशल मीडियावर होणं गरजेचं आहे. हे करत असताना असे कार्यक्रम आपण करत असतो, त्यामध्ये एखादा विचारवंत असेल, घटनातज्ञ असेल किंवा ज्याचा घटनेचा अभ्यास असेल, अशा माणसाला आपण बोलवलं पाहिजे. एका कलमाची माहिती त्यांनी करून द्यावी ही अपेक्षा असते. परंतु मी माझ्या गेल्या साधारणतः एक 40 वर्षाचा अनुभव सांगू इच्छितो की हे सर्व करत असताना संविधान साध्या आणि सोप्या भाषेमध्ये कसं सांगता येईल तो प्रयत्न केला पाहिजे. आता उदाहरणार्थ मी नेहमी सांगतो की घटनेमध्ये एक कलम आहे, 21 कलम आहे. त्या 21 कलम जर मी किचकटपणे सांगितलं तर तुम्हाला कधीच कळणार नाही. तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, नो पर्सन शाल बी डिप्रायव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. म्हणजे एखाद्या माणसाची पर्सनल लिबर्टी, स्वातंत्र्य आणि त्याचं जीवन हे तुम्हाला हिरावून घेता येणार नाही. याचा अर्थ फक्त तिथलाच जर आपण लावला तेवढाच, तर ते तुम्हाला संविधान किंवा त्याची व्याख्या किंवा कलम 21 मधला जो स्कोप आहे तो कळणार नाही. आता ह्याच्यामध्ये कुठेही म्हटलं नाही की फॉरेनला जाणं हा तुमचा अधिकार आहे, असं म्हटलं नाही. शुद्ध हवा, शुद्ध पाणी मिळावं हा अधिकार आहे म्हटलेलं नाही. परंतु त्या त्या कलमाचा, 21व्या कलमाचा इंटरप्रिटेशन करताना सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ह्या कलमामध्ये फक्त जीवनचा अर्थ खूप मोठा आहे, फक्त जीवन नव्हे, तर जीवन जगताना ते किडे मोकड्याचं जीवन नाही, तर तुम्हाला रिस्पेक्टेबल जीवन जगता आलं पाहिजे. त्याकरता तुम्हाला शुद्ध हवा दिली पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करा सामान्य जनतेला, तेव्हा त्याला कळेल की नक्की संविधानाचा अर्थ काय येतो. संविधान फक्त कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, हे लोकांपर्यंत कसं पोचवावं? एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण म्हणतो संविधान हा एक कायदा आहे, नो डाऊट दॅट, त्याशिवाय कुठलाही डाऊट नाही. प्रश्न असा आहे की हा कायद्यातला कायदा आहे. या देशामधील जे काही कायदे झालेले आहेत हे संविधानापासून झालेले आहेत. संविधानाच्या पूर्वी कायदे होते, त्या स्पष्ट म्हटलेले आहे की संविधान अंमलात येण्याच्या अगोदर किंवा त्यानंतरचे कायदे जर त्या संविधानाला बाधा आणत असतील तर त्याला घटनाबाह्य ठरवता येतं. याचा अर्थ काय होतो, हा कायद्यापेक्षा मोठा कायदा आहे, याच्यापेक्षा कुठलाही कायदा मोठा नाही. परंतु मला असं वाटतं की संविधान हे फक्त कायद्याचा विषय असू शकत नाही. कारण सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत जे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं या संविधानात तुम्हाला मिळतील. आपण नेहमी पाहतो की एखादी आमची भगिनी असते, ती कार्यालयात काम करते आणि जेव्हा ती गरोदर असते तिला बाळंतपणाची रजा मिळते, ती अर्ज करते, पण तिला हे माहीत नसतं की हा जो आपण अर्ज करत आहोत त्याची काय म्हणतात इम्प्लिमेंटेशन कसं करावं किंवा त्याची प्रोव्हिजन संविधानामध्ये केलेली आहे.
स्पष्ट म्हटलेलं आहे की जेव्हा आमची एखादी भगिनी माता गरोदर असेल, तिला त्यामध्ये काय काय सुविधा मिळाल्या पाहिजेत, तिच्या जे बाळ जन्माला येईल त्याचं संगोपन कसं केलं पाहिजे, त्याच्याकरता काय काय तरतूद करता येईल की त्यामध्ये त्या बाळाचं आणि मातेचं जीवन एका विशिष्ट स्तराला जाईल, अशा प्रकारे संविधानामध्ये तरतुदी आहेत. म्हणून हा फक्त कायद्याचा भाग होऊ शकत नाही, तर सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक प्रश्नाशी संविधानाचा संबंध येत असतो. सर, कोणती कलमे प्रत्येकाला माहीत असल्या पाहाव्यात? मगाशी मी म्हटलं की आपल्या राज्यघटनेमध्ये 395 कलम आहेत. याच्यामध्ये नागरिकाच्या दृष्टीने जर म्हटलं तर काही महत्त्वाचे कलम सांगायचं झालं तर माझ्या मते कलम 19 आहे. ह्या कलम 19 मध्ये तुमचे जे मूलभूत अधिकार आहेत हे सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ, जसं आता आपण बसलेलो आहोत, आपण आपले विचार प्रगट करत आहोत. विचार प्रगट करण्याचा अधिकार कलम 19 मध्ये आहे. पुन्हा तुमचा हा जो मीडिया आहे, मीडियाचा अधिकार देखील 19 मध्येच आहे. कारण तुमचं मत तुम्हाला कसं मांडायचे, मग ते लिखित मांडा, बोलून मांडा, चित्र काढून मांडा, छापून मांडा, हा देखील अधिकार तुम्हाला कलम 19 मध्ये आहे. मगाशीच पुन्हा म्हटल्याप्रमाणे कलम 21 हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण 21व्या कलमाच्या नुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या जीवनाचा आणि आपली संपत्तीचा प्रोटेक्शन करण्याचा अधिकार मिळालेला आहे. माझं जीवन सरकारला घेता येणार नाही, हा त्या कलमामध्ये सांगितलेला आहे. पण केव्हा घेता येईल? विथ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, म्हणजे कायद्याने घालून दिलेल्या अनुषंगाने फक्त माझं जीवन घेता येईल. याचा अर्थ असा की जर समजा एखाद्या आरोपीने गुन्हा केला आणि तो सिद्ध झाला, तर कायद्यानुसार जी प्रक्रिया आहे त्या फाशी देण्याची, त्याला फक्त आपण फाशी देऊ शकतो, ती पण कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून, अन्यथा करता येत नाही. तुमचं जीवन कोणालाही घेता येत नाही. आणि रोजच्या जीवनातील ते आपण कलम ऐकतो, बोलतो, सामान्य माणूस देखील बोलतो की मी न्यायालयात जाईल, माझ्या मूलभूत हक्कांवरती गदा येते, त्याकरता मी न्यायालयात जाईल. ते कलम 32 आहे आणि 226 आहे. संविधानात दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे 4 शब्द आजच्या समाजात कसे जपावे? हे जे 4 शब्द आलेले आहेत ते भारतीय राज्यघटनेच्या संविधानाच्या प्रियांबलमध्ये आहेत. त्याला आपण उद्देशिका म्हणतो. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याला आपल्या घटनेमध्ये खूप महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की कोणती इमारत ही 4 खांबावर उभी असते, तर आपली किंवा कोणती घटना कशावर उभी आहे ह्या संविधानामधील जे उद्दिष्ट असते त्यावर आपल्याला कळतं. आपल्या संविधानामध्ये हे जे प्रियांबल आहे सांगतं की आमची भारतीय राज्यघटना ही 4 पिलरवरती आहे: समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय. कारण समतेशिवाय कोणताही किंवा कोणतीही लोकशाही टिकू शकत नाही. मी इथे कॉन्ट्रोवर्सी करू इच्छित नाही, कारण आम्हाला समतेचं महत्त्व आहे. समता घटनेला अपेक्षित आहे, समरसता नव्हे. कारण समरसता आणि समतेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मग ती समता जी असेल ती फक्त एका उंचीपुरती नसेल मर्यादित. ती समता राजकीय असेल, सामाजिक असेल. राजकीय म्हटलं आपण नेहमी म्हणतो की राज्यघटनेने, संविधानाने प्रत्येक नागरिकाला एक अधिकार दिलेला आहे. ही राजकीय समता आहे. कारण एखाद्या गरीब माणसाच्या मताची किंमत आणि एखाद्या श्रीमंत माणसाची मताची किंमत त्यामध्ये कोणताही फरक नसणार, ती एकता, समता असणार आहे त्या ठिकाणी. त्याच वेळेला सामाजिक समता असणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारे कोणत्या माणसाला वरिष्ठ किंवा नीच म्हणता येणार नाही. आपले पहिले या देशामधली जी इतिहास आहे त्यामध्ये जी सामाजिक उतरंड होती ती आम्ही नाकारलेली आहे. स्वातंत्र्य पाहिजे, बंधुत्व पाहिजे, 2 नागरिकांमध्ये बंधुभाव पाहिजे. तो माझा दुश्मन नाही, हा माझा दुश्मन आहे, माझा भाऊ आहे, ही संकल्पना ह्यामध्ये मांडलेली. कारण काय, आमच्या देशामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, आणि त्या जर एक मिलाप नसेल, बंधुभाव नसेल,
तर त्या लोकशाहीला धोकादायक असतं. आणि ऑफकोर्स न्याय ही संकल्पना प्रत्येक माणसाला हा न्याय मिळाला पाहिजे. मग तो सामाजिक न्याय असेल, राजकीय न्याय असेल किंवा आर्थिक न्याय असेल, त्या अनुषंगानेच आपल्या राज्यघटनेमध्ये काही विशिष्ट वर्गाकरता रिझर्वेशनची, राखीव जागांची प्रयोजन केलेलं आहे. त्याचं एकमेव कारण की बुवा ही आर्थिक समता आमची आली पाहिजे. अशा प्रकारे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याला अतिशय महत्त्व आहे. त्याकरता आम्ही प्रत्येकाने तंतोतंत कसं पालन करता येईल ह्या चारी तत्वाचं हे पाहिलं पाहिजे. तुम्हाला न्यायाधीशामधून न्यायाधीश म्हणून काम करताना संविधानामुळे कोणता क्षण आठवतो जेव्हा तुम्हाला अभिमान वाटला असेल? मी तर असं म्हणतो, ज्यावेळेला कोणताही न्यायाधीश म्हणून आपल्या खुर्चीत बसतो, तो पूर्णपणे संविधानाला अनुसरून काम करत असतो. माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, कारण संविधानाची मला आठवण झालेली त्या ठिकाणी. परंतु एक सांगतो की संविधानाचा मला अभिमान खूप केव्हा वाटला. आपण म्हणतो की या देशामध्ये अधिकाऱ्यांची विभागणी केलेली आहे, सर्वोच्च पद आहे, खालचं पद आहे, आणि आपल्या देशामध्ये सर्वोच्च पद हे राष्ट्रपतीचं पद आहे. राष्ट्रपती हा या देशामध्ये सर्वोच्च पदावर बसलेला असतो. सरकार चालतं हे त्यांच्या नावाने चालत असतं. कुठलाही कायदा त्यांच्या नावानेच पास केला जातो. तर एकदा मला राष्ट्रपती कार्यालयातून पत्र आलं, आदेश आला एक प्रकारचा, की तुम्ही अमक्या अमक्या केसमध्ये जाऊन साक्ष द्या. मला ते पत्र आल्यानंतर जर दुसरा कुठला न्यायाधीश असतो घाबरला असता, की राष्ट्रपतीचं पत्र तो धावत गेला असता, साक्ष दिली असती न्यायालयात जाऊन. मी सांगतो तुम्हाला की मी मात्र गेलो नाही, कारण मी घटनेचा अभ्यासक होतो, थोडाफार घटना जाणत होतो. मी म्हटलं जरी राष्ट्रपतींचं पत्र असेल मी जाणार नाही. मी गेलो नाही. मी माझ्या वरिष्ठांना पत्र लिहिलं, असं पत्र मला राष्ट्रपतीच्या कार्यालयातून आलेलं आहे, परंतु मी सरकारच्या अंडर काम करत नाही, तर मी उच्च न्यायालयाच्या अंडर काम करतो, आणि ह्याकरता मला फक्त आपलं न्यायालय आदेश देऊ शकतं, राष्ट्रपतीचं कार्यालय नाही. माझ्या वरिष्ठांना माझा अतिशय अभिमान वाटला. त्यांनी मान्य केला, हो सर तुमचंच बरोबर आहे. मग त्यांनी पुन्हा प्रक्रिया केली. कायदेशीरदृष्ट्या उच्च न्यायालयातून मला पत्र आलं, आणि मग त्या न्यायालयात जाऊन मी साक्ष दिली. इथे मात्र मला माझ्या संविधानाविषयी अतिशय अभिमान निर्माण झाला. संविधानाचं खरं समर्थन काय आहे? कायद्याच्या चौकटीत बंधन की लोकशाहीचा श्वास? कोणताही विचार न करता फक्त मी असे, हा लोकशाहीचा श्वास आहे. हा फक्त कायदा आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे या देशामधील जो नागरिक असेल त्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार संविधानामध्ये आहे. तो फक्त कायदा नाही. मी जेव्हा म्हणतो की नागरिकाचा, तेव्हा तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, या देशामधील प्रत्येक माणसाचा काय अधिकार असेल संविधान सांगितलेलं आहे. जेव्हा मी म्हणतो एक आपल्या नागरिकांचा आणि माणसाचा यामध्ये थोडासा फरक जाणवतोय, कारण प्रत्येक मनुष्य हा या देशाचा नागरिक असेल असं नाही. इथे जो राहतोय देशामध्ये, भारतामध्ये, तो भारतीय नागरिक आहे. पण जर भारतामध्ये जर परदेशातला एखादा माणूस आला, तो त्या देशामध्ये आलेला आहे, तो नागरिक नाही. तर याचा अर्थ असा होत नाही की तो परदेशी आहे म्हणून त्याला इथे कुठला अधिकार नाही. घटनेमध्ये त्याची देखील तरतूद केलेली आहे. जे काही कायदे, जे काही एम्स अँड ऑब्जेक्ट्स असतील आमच्या राज्यघटनेचे, ते स्पष्ट सांगतात की जरी कुठलाही परदेशी आपल्या देशात आला असेल त्याला देखील त्याचे काही अधिकार आहेत. उदाहरणार्थ, जर समजा एखादा मनुष्य बाहेरून आला, तो ख्रिश्चन धर्माचा असेल, तर त्याला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे. त्याला आम्ही असं म्हणू शकत नाही तू आमच्या देशात असणार फक्त हिंदू धर्माविषयी बोलायचं, असं बोलता येत नाही. तर कुठल्याही प्रकारे हा फक्त कायद्याचा विषय नाही, तर हा लोकशाहीचा श्वास आहे. जर संविधान नसेल तर मला वाटत नाही की कोणत्याही देशामधील लोकशाही टिकून राहील. सामान्य नागरिकांना कोणती 5 कलमे माहीत असली हवीत? 395 कलमापेक्षा मध्ये
काही महत्त्वाचे कलम सांगायचे झाले तर मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे कलम 19 आहे. त्यामध्ये तुमचे जे जे काही मूलभूत अधिकार आहेत त्याचं निवेदन केलेलं आहे. त्याच्यानंतर जो कलम आहे 21, अगोदर बोलले त्याच्याविषयी मी, की कलम 21 नुसार तुमचं आयुष्य, तुमचं जीवन आणि तुमचा प्रॉपर्टीचा अधिकार ते किंवा त्याचं संवर्धन करणं, त्याचा बचाव करणं, त्याचं संरक्षण करणं हे या कलमात सांगितलेलं आहे. कलम 25 आहे तो धार्मिक अधिकार आहे तुमचे. मग तुम्हाला तुमच्या धर्माप्रमाणे आचरण करता येतं. तुम्ही तुमच्या धर्माचं आचरण करू नका असं तुम्हाला कोणी बोलू शकत नाही. त्याच वेळेला आचरण करत असतानाच तुमच्या धर्माचा प्रसार करण्याचा देखील तुम्हाला अधिकार आहे. मी जर समजा हिंदू असेल तर हिंदू धर्माचा प्रसार करण्याचा मला अधिकार आहे. मी जैन असेल, बौद्ध असेल तर मला माझ्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार आहे, त्याचा उपासना करण्याचा अधिकार आहे. हा कलम 25 मध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर मग असेच मला बोललो मी की कलम 32 जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. कलम 32 नुसार तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन माझ्या मूलभूत हक्कांचं जे पार्ट 3 भाग 3 मध्ये सांगितलेलं आहे त्याचं उल्लंघन झालं आहे तर तुम्ही न्यायालयाला जाऊ शकता, दाद मागू शकता. त्याला म्हणतो आपण साध्या भाषेत रीट म्हणतो, याचिका म्हणतो. ती करता येते की सरकारच्या अमक्या अमक्या कृतीने माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालेलं आहे, त्याकरता तो न्यायालयात जाऊ शकतो. ते 32 कलम आहे. आणि कलम 14 आहे माझ्या मते अतिशय महत्त्वाचं कलम आहे. सर्वांना माहीत आहे कायद्यापुढे सर्व समान आहे. समानतेचा जो अधिकार आहे, समानता आहे, ही कलम 14 मध्ये आहे. जर मी समजा मला एखादा कायदा लागू असेल त्याच वेळेला परदेशी नागरिक जरी इथे आला त्याला देखील समानता ही या देशामध्ये मिळू शकते. कलम 32 नागरिकांना कितपत माहिती आहे? माझं तर मत आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे हे फक्त कायदा नाही तर माणसाच्या जीवनाशी जे जे प्रश्न निगडीत आहे त्याचे संबंधित आहे. प्रत्येक आपण वाचतो पेपरामध्ये, टीव्हीवर ऐकतो माझ्या अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे, मी आता याचिका दाखल करणार आहे. जेव्हा सामान्य माणूस म्हणतो असा की मी याचिका दाखल करतो याचाच अर्थ तो कलम 32 विषयी बोलत असतो. जरी त्याला नंबर माहीत नसेल पण ते 32 मध्ये सांगितलेलं आहे. कारण 32 सांगते तुम्हाला तुमच्या कोणत्याही मूलभूत हक्कावरती जर गदा येत असेल तर तुम्ही न्यायालयात जा, सांगा जाऊन न्यायालयाला की माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्या उल्लंघनाची निवारण हे न्यायालयाला करावं लागतं. अशा प्रकारे 32 कलम माझ्या मते प्रत्येकाला माहीत आहे जरी त्याला नंबर माहीत नसेल तरी. वी द पीपल ऑफ इंडिया असं ह्या वाक्याचा काय अर्थ आणि कसा लागू झाला हा? आपण ज्या वेळेला कोणत्याही राज्यघटनेचं पहिलं पान उघडतो तर ते पहिलं पान असतं उद्देशिका. आणि त्या उद्देशिकेत सांगितलेलं असतं, त्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल म्हणतो, की तुमची राज्यघटना कुठल्या तत्वावरती, कुठल्या खांबावरती आधारित आहे, कुठले प्रिन्सिपल त्यामध्ये महत्त्वाचे आहेत आणि ती कशी सुरू झालेली आहे. उदाहरणार्थ पाकिस्तानची जी राज्यघटना आहे त्यात म्हटलेलं आहे, इस्लाम शब्द वापरला आहे, त्यांनी सरळ शब्द वापरला, इस्लाम हे इस्लामिक राष्ट्र आहे. आमची राज्यघटना तयार झाल्याच्या नंतर घटनेची सुरुवात कशी करावी याविषयी खूप वाद झालेला आहे. काहींनी म्हटलं आपण ईश्वराच्या नावाने, देवाच्या नावाने सुरुवात करू. काहींनी म्हटलं आपण अल्लाच्या नावाने सुरुवात करू. त्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांचं जे विवेचन आहे, भाषण आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतात आमचा देश हा निधर्मी आहे आणि निधर्मी असल्यामुळे मला कोणत्या धर्मापासून सुरुवात केली आवडणार नाही. आपण असं करूया, कोणताही धर्म नको, कोणताही देव नको, आपण हे संविधान लोकांकरता आहे, आपण लोकांपासून सुरुवात करू. म्हणून आंबेडकर शब्द वापरलेला आहे, वी द पीपल. संविधान दिन साजरा करणं हे पुरेसं आहे का? हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं संविधान लिहून जे पूर्ण झालं तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949. म्हणून आपण त्याला संविधान दिन म्हणतो. फक्त संविधान दिन साजरे करून मला वाटतं आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. लग्नाचा वाढदिवस असतो, आपला वाढदिवस असतो, फक्त आपण मजा म्हणून करत असतो. हे मजा म्हणून साजरा करण्याचे दिवस नाही. माझं तर असं मत आहे या दिवशी शाळांमध्ये
कॉलेजांमध्ये विभागामध्ये छोटे छोटे 10, 15, 20 मिनिटाची व्याख्यानं झाली पाहिजेत की संविधान नक्की काय आहे आणि हे सामान्य माणसाला कसं कळेल. आमचं तर असं मागणी आहे की 5वीपासून कमीत कमी संविधान विद्यार्थ्यांना शिकवलं जावं. संविधान म्हणजे पूर्ण संविधान नव्हे, संविधानाची पार्श्वभूमी काय आहे, इतिहास काय आहे, त्याचं महत्त्व काय, हे शिकवणं खूप गरजेचं आहे. तर हा शेवटचा एक सर प्रश्न आहे तुमच्यासाठी. इतर ठिकाणीही राज्यघटना आहेत, आपल्या इथेही लिखित राज्यघटना आहेत, तर ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? हे लक्षात घेतलं पाहिजे की जगामध्ये सुमारे 197 लिखित राज्यघटना आहेत. जगामधील सर्वात पहिली लिखित राज्यघटना ही 1787ची अमेरिकेची आहे. आपली राज्यघटना 1950ची आहे. तर अशा अनेक लिखित राज्यघटना आहेत आणि यातून जर आपल्या राज्यघटनेचं महत्त्व सांगायचं झालं किंवा वेगळेपण सांगायचं झालं तर माझ्या दृष्टीने आपली राज्यघटना ही अतिशय खडकासारखी खंबीर आहे. ती दुभगणारी नाही, तुटणारी नाही. आपल्या देशामध्ये जरी राज्यघटना 395 कलमाची असेल, संपूर्ण अधिकार कायदेमंडळाला असतील, एक महत्त्वाचं कलम आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेले आंबेडकरांनी ते 368 की वेळेनुसार समयानुसार तुम्हाला राज्यघटनेमध्ये बदल करता येतो. बदल करता येता याचा अर्थ घटनेमध्ये एखादी गोष्ट तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता किंवा फरक करू शकता. पूर्ण राज्यघटना तुम्ही कधी बदलू शकत नाही. जसं आपण एखादं आमचं कापड असतं, सदर असेल, तो फाटला तर त्याला शिवायचं आहे, पण संपूर्ण सदर तुम्हाला बदली करता येत नाही. तुम्हाला मी सांगतो स्वित्झर्लंडची राज्यघटना लिखित आहे, खूप सुंदर राज्यघटना आहे, परंतु त्या घटनेमध्ये एक कलम असा आहे की तुम्हाला सांगेल की आपली राज्यघटना ही जरी नवीन असेल किती मजबूत आहे, खडकासारखी मजबूत आहे. त्यांच्या राज्यघटनेत सांगितलेलं आहे की तुम्हाला घटनेमध्ये काळानुरूप बदल करता येईल, जसं आपण सांगितलेलं आहे. पण तो कसा बदल करता येईल? तुम्हाला घटनेमध्ये कोणताही फेरफार करता येईल किंवा तुम्हाला पूर्ण घटनाच बदलता येईल. आमच्याकडे मात्र तसे नाही. आमची घटना खडकासारखी मजबूत आहे. मला तर वाटतं बेटा, या देशामध्ये, या जगामध्ये ज्याच्या काय राज्यघटना आहेत त्यामध्ये भारताची राज्यघटना ही एक उत्कृष्ट राज्यघटना आहे. 26 नोव्हेंबरला आपली राज्यघटना लिहून पूर्ण झाली, पण त्याचा सुरुवात आपण केव्हा केलेली आहे? 2 वर्ष. 26 जानेवारी 1950ला केली आहे. 26 नोव्हेंबर 1949ला तुमची राज्यघटना पूर्ण होते. हो. पण ते सुरुवात आम्ही करतोय 26 जानेवारी 50ला करतोय. मी असं नाही म्हणतो विद्यार्थ्यांना माझ्या एलियमच्या की कदाचित घटनाकारांना असं वाटलं असतं की 26 नोव्हेंबर मध्येच येत आहे, आपण असं करूया 1 डिसेंबरपासून करूया. तेही केलेलं नाही. किंवा घटनाकार असं वाटलं असतं की जाऊ दे 1 डिसेंबर काय, आपण असं करूया नवीन वर्षाने सुरुवात करूया 1 जानेवारीला. तेही केलं नाही. आपण 26 जानेवारीला केलेलं आहे. मग एक विद्यार्थी म्हणून एक प्रश्न निर्माण होतो मनामध्ये, 1 जानेवारी देखील नाही, 26 जानेवारीच का? तर त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक मागणी केली गेली होती, आम्हाला स्वराज्य हवं. कसं? संपूर्ण स्वराज्य, म्हणजे संपूर्ण राज्य आमचं असेल. आणि ती घोषणा, ही मागणी 26 जानेवारी 1921ला केली होती. म्हणून तर 26 जानेवारी दिवस महत्त्वाचा आहे, असं नाही. तर सरांनी आज खूप असं मनमोकळेपणाने आपला त्यांचा अनुभव शेअर केला आहे आपल्याला. आणि इतक्या सोप्या पद्धतीत संविधान कसं कळावं आपल्यापर्यंत, सामान्य लोकांपर्यंत हे कसं संविधान पोचावं, असं DK सोनावणे सरांनी आपल्याला सांगितलं आहे. सर, खरंच थँक्यू आमच्या व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवल्याबद्दल इतक्या चांगल्या सोप्या भाषेत. कारण संविधान म्हटलं की खूप अडचण होऊन जाते माणसांना, कसं कळावं कसं कळत नाही ते एका सोप्या पद्धतीत. कारण का आपल्याला संविधान पटकन कोणी शिकवला गेला नाही अजूनपर्यंत, सांगता येत नाही कोणी. तर ते आज आपल्याला तुमच्या माध्यमातून कळालं आहे. संविधान हे फक्त कलमाचं पुस्तक नाही, तर प्रत्येक भारतीयांना संरक्षण कवच आहे, हे आज स्पष्ट झालंय. डॉक्टर DK सोनावणे सर आपल्या अनुभवातून
तुम्ही जे सांगितलं ते खरंच प्रत्येक नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. आणि मित्रांनो, आता तुम्ही ही जबाबदारी आहात. संविधान वाचा, समजा आणि त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करा. मी तेजश्री बिजू गायकवाड, तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. पुढच्या भागात भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत जगा संविधानानं आणि जगवा लोकशाहीला.